जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। एक रेशन कार्ड एक साडी ही शासनाची योजना बाजी विष्णू आवळे अण्णा यांच्या दुकानात कार्यक्रम संपन्न। बहुजन सामाजिक संघटनेच्या हस्ते शासनाची योजना एक रेशन कार्ड एक साडी हा महिलांचा साड्या वाटप कार्यक्रम बाजी विष्णू आवळे अण्णा या रास्तभाव आवळे गल्ली या ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आला। या कार्यक्रमात बाजी विष्णू आवळे या रास्तभाव दुकानदाराने आलेल्या योजनेतून महिलांना साड्या प्रामाणिकपणे वाटल्या। त्यामुळे संघटनेच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले। तसेच इचलकरंजी शहरातील जे रेशन धान्य दुकान असतील त्यांनीही रेशन कार्ड धारकांना या योजनेचा लाभ द्यावा असे आवाहन बहुजन सामाजिक संघ यांच्या वतीने सर्व रेशन दुकान मालकांना संघटनेच्या वतीने करण्यात आले। जर तसे न झाल्यास बहुजन सामाजिक संघटना इचलकरंजी शहरातील सर्व रेशन दुकानाचे पाठपुरावे केल्याशिवाय संघटना मागे हटणार नाही। जर प्रामाणिकपणे सर्व कार्ड धारकांना त्या योजनेचा लाभ मिळाला नाही तर रेशन दुकानदार मालकावर योग्य ती कारवाई करण्यात येईल अशी ग्वाही देत अध्यक्ष आयुष बागवान, उपाध्यक्ष निवास गावडे, महाराष्ट्र राज्य प्रमुख राजीव हैदरे, जिल्हा अध्यक्ष महिला अध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्रमुख शोभा वसवाडे, महिला उपाध्यक्ष गंगा कांबळे, कोल्हापूर जिल्हा महिला निरीक्षक नूरजा घुनके, रेशन धारक मालक बाजी विष्णू कांबळे व सर्व कार्डधारक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। न्यूज चॅनल घेऊन जावं म्हणून प्रवृत्त करतात किंवा त्यांना वेळ मिळत नसेल त्या वेळेनुसार विचारणार नाही विचारणार त्या वेळे ते करणार त्या वेळेनुसार धान्य देतात। हे आमच्या तर निदर्शनात आहे। पण तुम्हाला या सर्वांना जर या रास्तभाव दुकाना मर्यादित कुठली जर कसली कंप्लेंट असेल की या दुकानात आम्हाला धान्य व्यवस्थित मिळत नाही, या दुकानात आम्हाला वेळोवेळी धान्य मिळत नाही, धान्य द्यायसाठी टाळाटाळ करतात। आणि वंचित बहुजन आघाडीचे शहराचा शहर अध्यक्ष म्हणून सध्या कार्यरत आहे। आज बाजाराने या ठिकाणी जो काय सर्व महिला भगिनींकरिता साडी मोठ्या पद्धतीने कार्यक्रम केलेला आहे। या निमित्ताने मी सगळ्या कार्यक्रमापासून त्या ठिकाणी उपस्थित आहे। नमस्कार, माझं नाव गणेश कांबळे। आम्ही शहापूरमध्ये असतोय सामाजिक कामात आम्ही आज बोलवलं त्यानिमित्त इथं आलो। वाटप करायला पाहिजे। माझी एकच बहिणीला दिलं म्हणजे बाकीची बहिणी किती असे गोरगरीब आहेत, असं किती आहे गोरगरीब आहेत तिने बाबा तिने मिळणार की जे वस्तू तिकडनं आलेले आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचवा। आता हिने तुम्हाला जर नाही सांगितलं असेल आता हे कितीचं मटेरियल आहे, एक 20-25 हजार मटेरियल त्यांनी कोणाला बी दिले असते, सेलवाल्याला त्यांनी इकडून ते घेतले असतील का नाही। आता बाकीची हेच करायला लागल्या। साडीचा सोडा जसं आमचे वकील साहेब म्हणले, उपाध्यक्ष म्हणले, धान्याला जरी आणायला जर गेलं तर डायरेक्टमध्ये सर्व डॉलर आता काय धान्य मिळणार नाही। ते एकदा दोनदा तीनदा तुमच्याच अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट। जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा। 80 87 820 897।